खिडकीतून थेंब रेंगाळत होते. रूममध्ये केवळ पावसाचा आवाज आणि त्याच्या बोटांचा स्पर्श. अपार तिने डोळे मिटले होते. त्याच्या ओठांनी तिच्या गालावरून हळूहळू मानेपर्यंत वाट काढली होती. हात तिच्या पाठीवरून फिरत होते, कपड्यांच्या सीमारेषा ओलांडत. ती थोडीशी मागे सरकली, पण त्याने तिचा हात धरला. थांबू नको, ही रात्र तुझी आहे आणि तू माझी. अंधारात त्या दोघांचं रूप एकमेकात विरघळत गेलं. त्याचा शर्ट आधीच अर्धवट उघडलेला, तिचं कुर्तं हळूहळू खांद्यावरून खाली सरकत होतं. त्याच्या ओठांनी पाठीवर एक वर्तुळ गिरवलं आणि तिने खोल श्वास घेत हलक्याने त्याच्या केसांमध्ये बोटं फिरवली. त्याने विचारलं, तुला भीती नाही वाटत ना अशा नात्याची? तिने उत्तर दिलं, माझं आयुष्यच आता नाजूक धाग्यावर चालतंय. तूच एकटाच आहेस, सो मला पूर्ण वाटतो. माझं नाव आहे आर्या, वय 27. मी एक योगा इन्स्ट्रक्टर आहे आणि लोकांना शांती शिकवताना स्वतःचं मन कधी शांत झालं नाही. तो विक्रांत, 35 वर्षांचा, तलाकशुदा आणि एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर. आमची पहिली भेट एक कॉर्पोरेट योगा सेशनमध्ये झाली. सगळे लोक स्ट्रेस फ्री व्हायला आले होते, पण त्याचे डोळे माझ्यावरच स्थिर होते. तो जास्त बोलत नसे, पण एक नजर पुरेशी होती. क्लास संपल्यावर त्याने विचारलं, तू लोकांना शांत करायला शिकवतेस, पण स्वतःसाठी काय करतेस? त्या प्रश्नानं मी हादरले आणि मग त्याचं माझ्या आयुष्यात येणं सुरू झालं. एक छानसा वाईन इव्हनिंग, मग फोन कॉल्स, मग लांबचं ड्राईव्ह. आणि आज ही रात्र ती त्याच्याकडे चालत येत होती. टाईट फिटिंग टी शर्ट, जीन्स आणि केस मोकळे सोडलेले. पावसात थोडी ओली झालेली, त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालीमध्ये एक वेगळीच उष्णता होती. विक्रांतने दार उघडताना क्षणभर श्वास रोखला. ती आर्या काहीतरी वेगळंच वाटत होती आज. फक्त सुंदर नव्हती, ती झळकत होती. त्या गुलाबी टी शर्टमधून तिचं तेज, तिचा आत्मविश्वास आणि एक छुपा आकर्षण सगळं स्पष्ट होतं. ती आत आली आणि थेट खिडकीपाशी जाऊन थांबली. पाऊस अजून थांबलेला नाही, ती म्हणाली. आवाजात एक हसू होतं, पण डोळ्यात एक शांत गोड. ती बोलत होती, पण तो फक्त तिला पाहत होता. तू मला दरवेळी का असं वेडं करतोस? तो विचारत म्हणाला. ती वळली. मी काही करत नाही, फक्त श्वास घेते. त्या श्वासांनीच तर त्याचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. ती त्याच्या घरी आली होती फक्त गप्पा मारायला, पण आज तिच्या कपड्यात एक वेगळंच आत्मविश्वास होतं. टी शर्ट अगदी फिट, त्यात तिच्या छातीच्या वळणांची झलक थोडीशी अधिक स्पष्ट. पाठीमागून पाहताना तिची फिगर एवढी ग्रेसफुल होती की क्षणभर त्याला वाटलं ही खरी आर्ट फॉर्म असावी. पण तो नुसता अट्रॅक्शन नव्हता. त्या सौंदर्याच्या आड त्याला दिसत होतं एक समंजस स्त्री, जी स्वतःच्या वेदना हसत हसत झाकते. संध्याकाळ झाली. दोघं खिडकीपाशी बसले. पावसाच्या थेंबांनी रिमझिम करत एक सुरावटीचा ताण दिला होता. ती त्याच्याजवळ बसली. तिच्या केसांच्या ओलसर गंधाने त्याचं भान हरपलं. मी वाट बघत होते, ती म्हणाली, की कोणीतरी माझ्या आत लपलेल्या शांततेची खरी किंमत ओळखेल. तो फक्त तिचा हात हातात घेत म्हणाला, तुझं सौंदर्य दिसतं, पण तुझं अंतरंग समजणं ही खरी किमया आहे. त्या रात्री काही घडलं नाही जे अश्लील होतं, पण जे घडलं ते खूप खोल आणि गहिरं होतं. ओठ एकमेकांना स्पर्शले, हातांनी एकमेकांची आठवण पकडली. हृदयांच्या गती एकसंध झाल्या. ते फक्त क्षण नव्हते, ते स्वीकार होते. सकाळी
आर्या गालावर हलकं हसू घेऊन म्हणाली, माझं स्वतःवर प्रेम करण्याचं कारण आता तू झालास. विक्रांतने तिला कवेत घेत उत्तर दिलं, आता माझ्या प्रत्येक डिझाईनमध्ये तू आहेस, कारण तूच आहेस माझं मास्टरपीस. ते शनिवार सकाळी निघाले. एक लांबचा रस्ता, गाडीमध्ये जुना गाणी आणि 2 मनं एकमेकांच्या सहवासात हरवलेली. डेस्टिनेशन. एक शांत हिरव्यागार डोंगरांमध्ये लपलेला निसर्ग धबधबा. कुठेही गर्दी नाही, फक्त निसर्ग आणि त्यांचं नातं. दुपारी पोचल्यावर आर्या गाडीमधून उतरली. तिने हलकं गुलाबी कुर्ता घातला होता, पण आत एक स्लिम फिट टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट. वाऱ्यामुळे तिचे केस गोंजारत होते आणि तिच्या डोळ्यांमध्ये उसळती उर्मी होती. चल ना, थेट पाण्याखालीच जाऊ, ती म्हणाली. विक्रांत गोंधळला, पण तिचा हात धरून तो तिला घेऊन गेला धबधब्याच्या खाली. ते दोघं पाण्याखाली उभे होते. पावसासारखं ते पाणी त्यांच्यावर कोसळत होतं आणि त्या थेंबांमध्ये त्यांच्या शरीरांचे स्पर्श हलकेच होत होते. आर्याचा टी शर्ट आता ओला झाल्याने तिचं सौंदर्य अधिकच स्पष्ट झालं. ती त्याच्याकडे वळली आणि तिच्या ओठांवर एक लाजरंग हसू उमटलं. इतकं न पाहता, काही बोलशील का? विक्रांत हसला. तो तिच्या जवळ गेला. हे बोलण्याचं नातं नाही ग, हे फक्त समजण्याचं आहे. त्याने हळूच तिचा ओला गाल हातात घेतला. ती जवळ आली आणि दोघांचे ओठ एकमेकांना हलक्याने स्पर्शले. त्या धबधब्याच्या गडगडाटामध्ये त्यांच्या श्वासांचा आवाज शांत पण खोल होता. काही क्षणांनी आर्याने त्याला घट्ट मिठीत घेतलं. इथे सगळं शांत आहे, पण तुझ्या मिठीत माझं मन गोंगावलंय. विक्रांतने तिच्या ओल्या केसांतून हात फिरवत तिला कुशीत घेतलं. दोघां धब्याखाली पाण्यात थोडा वेळ तसेच उभे होते, न बोलता पण सगळं सांगून टाकत.